आज की भागदौड़ भरी जिंदगी में इंसान यंत्र मानव की तरह होता जा रहा है। भौतिक सुखों की चाह मन की शांति और संतुलन कहीं खोता नजर आ रहा है। ऐसी स्थिति से मुक्ति पाने के लिए गुरु मार्ग का अवलंबन ही एकमात्र उपाय बताया गया। गुरु उपासना से चित्त की एकाग्रता और मन की शांति प्राप्त होती है। इसी उद्देश्य से जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी दक्षिण पीठ नानेज धाम के पादुका दर्शन उत्सव का आयोजन रामानंद संप्रदाय जिला सेवा समिति की ओर से उमरेड में किया गया। इस गुरु पूजन कार्यक्रम में बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहे और पादुका दर्शन का लाभ लिया। सुरेश रामाजी लाखे, सहपीठ प्रमुख पूर्व विदर्भ पीठ आणि जिल्हा निरीक्षक नागपूर। आज 15 डिसेंबर 2025 ला उमरेड तालुका जिल्हा नागपूर येथे पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या संदर्भात आज ह्या अनुषंगाने आपल्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या संस्थांच्या वतीने इथं निराधार गरजू गरीब महिलांना 20 घरघंट्याचं मोफत वाटप करण्यात आलं। आमच्या संस्थांच्या वतीनं हे असे विविध उपक्रम आपल्याकडे नेहमी चालत असतात। त्यात समजा शिलाई मशीन गरजू निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करणे, घरघंट्या वाटप करणे, पिको फॉल मशीनच्या वाटप करणे, गाई म्हशी वाटणे वगैरे असे उपक्रम प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात आणि असाच एक कार्यक्रम आज ह्या उमरेड तालुक्यामध्ये संपन्न होत आहे। ह्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आपल्या संप्रदायाचे जे विविध उपक्रम जे आहेत की आता आपलं कच्चे बंधारे बांधणी हे उपक्रम सध्या सुरू आहे। प्रत्येक महिन्यामध्ये असे विविध उपक्रम आपले सुरू असतात आणि आता पुढच्या 4 जानेवारी ते 18 जानेवारीला पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे 2 लाख रक्त बाटल्यांचा संकल्प करून आम्ही 4 जानेवारीला रक्तदानाचं एक महापर्व सुरू करत आहोत आणि असं दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 1,36,000 गेल्या 15 दिवसात 1,36,000 बाटल्यांचं संकलन करून महाराष्ट्र शासनाला SBCCला दिलं आणि यावर्षी आमचा संकल्प 2 लाख रक्त बाटल्यांचा आहे आणि मरणोत्तर देहदान आहेत, अवयवदान आहेत, रक्तदान आहेत, ब्लड इन नीड गरजेच्या वेळी बऱ्याच लोकांना बऱ्याच रुग्णांना गरजेच्या वेळी रक्त मिळत नाही आणि अशामुळे त्यांचे प्राण दगावतात। तर त्यासाठी ज्यांना कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हा कधीच तो गरीब आहे, श्रीमंत आहे, मुलगा आहे की प्रौढ आहे, कधी विचार न करता ज्याला गरजेच्या वेळी आपल्या संप्रदायाच्या वतीनं ब्लड इन नीड हे उपक्रम आहे आणि त्या अंतर्गत ज्यावेळी गरज असेल त्यावेळी एक आपला हेल्पलाईन नंबर आहे त्याला फोन केलं तर आपल्या संप्रदायाचे जे भक्तगण आहेत, साधक आहेत, ते त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटची ती गरज पूर्ण करतात। असे उपक्रम आपल्या संस्थांच्या वतीनं आणि सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्व जिल्हा स्तरावर हे उपक्रम चालतात आणि अशा माध्यमातून आमचे हे उपक्रम पूर्ण होत असतात। जय श्रीराम। परमात्मा स्वरूप सर्वांच्या हृदयाशी जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणी कोटी पीठाचे उत्तराधिकारी दादाश्री यांच्या चरणी कोटी प्रणाम। आज 15 डिसेंबर 2025 नागपूर जिल्हा पूर्व विदर्भ पीठांतर्गत नागपूर जिल्हा या ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन या कार्यक्रम सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक महिलांना म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांना म्हणजे घरगुतीचे वाटप करण्यात आले आहे आणि त्यामध्ये अशाच प्रकारचे आपल्या रामानंदाचार्यजी यांच्या प्रेरणेतून म्हणजे अनेक उपक्रम गरजू महिलांसाठी म्हणजे महिला फोल्डरच्या मार्फत 12 महिन्याचे 12 उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने हे राबविले जातात आणि त्याच माध्यमातून म्हणजे महिलांना म्हणजे सुप्त गुणांना वाव मिळावं आणि त्यांचा जे काही सुप्त गुण आहे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच माध्यमातून महिला चूल आणि मूल या पुरतच मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक अडचणींना तोंड देऊन पुढे कशा जाणार हीच रामानंदाचार्यजींची प्रत्येक वेळी म्हणजे वेगवेगळ्या नियोजनाच्या माध्यमातून प्रेरणा असते आणि त्याच माध्यमातून अनेक उपक्रम म्हणजेच
असं प्रत्येक महिन्याला वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या माध्यमातून जसं म्हणा की महिलांच्या यांच्यामध्ये सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी जसं म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे उपक्रम देऊन त्यामध्ये जसं हळदी कुंकवाचा उपक्रम म्हणा, वनभोजनाचा उपक्रम म्हणा किंवा स्वच्छता अभियान म्हणा, वृक्षारोपण म्हणा, असे अनेक उपक्रम ह्या प्रेरणेतून रामानंदांनी राबवले जातात. त्याचा असेच म्हणजे जसं आता आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे पादुका दर्शन या माध्यमातून यामध्ये उपस्थित म्हणजे 700 ते 800 त्याच्या पलीकडे पण होणार या कार्यक्रमामध्ये आणि असे अनेक नियोजन या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर ब्लड कॅम्प म्हणा, गरजू लोकांना ब्लडचं पण नियोजन केलं जात आहे या माध्यमातून. असे भरपूर उपक्रम या माध्यमातून राबवले जातात. त्यांचा एकच ध्येय की बाबा म्हणजे जे लोक आहेत, गरजू लोक आहेत त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी हे सगळं उपयोगी येणार हेच त्यांचं ध्येय आहे आणि त्यांना पण प्रत्येकाला त्यांच्या सुखसुविधा सगळ्यांना म्हणजे लाभाव्या हेच रामानंद सारेजींची प्रेरणा आहे. एवढंच त्यांच्या कार्याला खूप खूप अभिवादन. यह भी उल्लेखनीय है कि जगतगुरु रामानंदाचार्य जी के पीठ द्वारा समाजोपयोगी अनेक उपक्रम निरंतर चलाए जाते हैं. इनमें निःशुल्क शिक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधाएं, एम्बुलेंस सेवा और हिंदू धर्मीय शास्त्रों की शिक्षा के लिए वैदिक पाठशाला प्रमुख रूप से शामिल है. आद्य गुरु का संदेश है कि हमारी दृष्टि विज्ञानवादी, मन आध्यात्मिक और बुद्धि वास्तववादी हो, तभी मनुष्य का सर्वांगीण विकास संभव है. नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनावणे के साथ रत्नाकर मलिक की विशेष रिपोर्ट.